इयत्ता 7वी विषय सामाजिक शास्त्र संकलित मूल्यमापन चाचणी क्रमांक 2 2023 व 2024. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हिंदीची जी प्रश्नपत्रिका होती ती आपण पाहिलेली आहे. व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे, ती जाऊन आपण पाहू शकता. तर एकूण 50 गुणाची ही प्रश्नपत्रिका आहे, आपण पाहू शकता. जे प्रश्न आहे ते आपण प्रश्न पाहण्यास सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द भरा. 4 गुण असणार आहेत, म्हणजे 4 रिकाम्या जागा दिलेल्या आहेत. तर आपल्याला वरती शब्द देण्यात आलेले आहेत, ते शब्द योग्य ठिकाणी आपल्याला वापरून आपण त्या रिकाम्या जागा पूर्ण करायच्या. ही रिकाम्या जागा आहेत, शिवाजी महाराजांनी बांधलेल्या जलदुर्गापैकी मालवणचा डॅश डॅश हा सागरी किल्ला आहे. कुठला आहे तर तो आपल्याला इथे लिहायचा आहे. दुसरी रिकाम्या जागा आहे, शिवाजी अँड हिज टाइम्स हा ग्रंथ डॅश डॅश यांनी लिहिला. कोणी लिहिला तो आपल्याला लिहायचा आहे. तिसरं आहे, संभाजी महाराजांचा जन्म डॅश डॅश या किल्ल्यावर झाला. चौथा प्रश्न आहे, डॅश डॅश हे येथे छत्रसाल राजाने आपले स्वतंत्र राज्य स्थापन केले होते. अशा प्रकारे 4 रिकाम्या जागा होत्या. त्यानंतर आपण पाहूया दुसरा प्रश्न, ब नावे लिहा. फक्त 3 आपल्याला 4 देण्यात आलेले आहेत. गुण आहे फक्त 3, म्हणजेच प्रत्येकी 1 गुणासाठी हा एक प्रश्न असणार आहे. नावे लिहायचे आहेत आपल्याला. पहिला आहे, गोव्याच्या लढाईत पराक्रमीचा शर्थ करणारा कोण होता. त्यानंतर दुसरं आहे, शाहू महाराजांनी नेमणूक केलेले पहिला पेशवा. त्यानंतर दुसरं आहे, इंदोरच्या राज्यकारभाराची सूत्रे सांभाळणाऱ्या. आणि चौथा प्रश्न आहे, शिवजयंती उत्सवाच्या माध्यमातून राष्ट्रीय जागृती करणारे कोण होते. अशा प्रकारे आपल्याला फक्त 3 लिहायचे आहेत. 4चे 4 लिहिले तरी आपल्याला 3च गुण भेटणार आहेत. त्यानंतर आपण पाहूया क प्रश्न, योग्य पर्याय निवडा व त्याला गोल करा. पहिला प्रश्न आहे, सवाई माधवराव पेशव्यांच्या काळातील प्रख्यात चित्रकार. जर जो आपला उत्तर बरोबर असेल त्याला आपल्याला गोल करायचं आहे. त्यानंतर आपण पाहूया दुसरं, मराठ्यांच्या आरमारांचा प्रमुख कोण होता. तर इथे सुद्धा आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत आणि योग्य उत्तराला आपल्याला गोल करायचं आहे. तिसरं आहे, पानिपतच्या लढाईत मराठ्यांचे नेतृत्व कोणी केले होते. तर अशा प्रकारे हे प्रश्न आपल्याला पुस्तकाच्या माध्यमातून, साहित्यातून ते आपल्याला शोधून त्याची उत्तरे आपल्याला पूर्ण करायची आहेत. चौथा प्रश्न आहे, बालाजी विश्वनाथ हा डॅश डॅश हा गावाचा राहणारा होता. कोणत्या गावाचा राहणारा होता तर ते आपल्याला लिहायचं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 अ, खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. एका वाक्यात आपल्याला उत्तरे लिहायची आहेत. 3 प्रश्न आहेत, 3 गुणाचा हा, म्हणजेच प्रत्येकी 1 गुण आपल्याला असणार आहे. पहिला प्रश्न आहे, राजाराम महाराजांनी जिंजीला जाताना स्वराज्य रक्षणाची जबाबदारी कोणाला सोपवली होती, ती आपल्याला लिहायचं आहे. दुसरा प्रश्न आहे, सर देशमुखी म्हणजे काय. तिसरा प्रश्न आहे, बादशहाच्या छावणीवर हल्ला करून तंबूवरील सोन्याचे कळस कापून आणणारे कोण होते. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया, ब प्रश्न, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. तर पहिला प्रश्न आहे, मराठ्यांच्या काळात दळणवळणाची कोणती साधने होती ती आपल्याला लिहायची आहेत. दुसरा प्रश्न आहे, पानिपतच्या लढाईत मराठ्यांचा पराभव का झाला. फक्त आपल्याला 3 प्रश्नापैकी आपल्याला 2 सोडवायचे आहेत. गुण असणार आहेत 2 आणि प्रश्न 3 पैकी 2. तिसरा प्रश्न आहे, संभाजी महाराजांची आपल्या बुधभूषण या ग्रंथात कशाविषयी विचार मांडले आहेत. त्यानंतर आपण पाहूया प्रश्न क्रमांक 3 अ, पुढील ओघ तक्ता पूर्ण करा. तर आपल्याला दिलेला आहे शिवरायांची लष्कर व्यवस्था. तर एक घोडदळ आणि इथे असेल पायदळ. अशा प्रकारे आपल्याला ती पूर्ण करायची आहे. तर त्यानंतर आपण पाहूया ब, आपल्याला तक्ता दिलेला आहे, मराठ्यांच्या सत्तेला वैभव प्राप्त करून देणारी मराठी घराणी कोण होती. तर ती आपल्याला 4 पूर्ण करायची आहे. आणि त्यानंतर आपण चौथ्या प्रश्नाला येऊया. चौथा प्रश्न आहे, रिकाम्या जागा कंसातील योग्य शब्द लिहा. भूगोलाचे प्रश्न आपल्याला आलेले आहेत. आता आपण पाहूया रिकाम्या जागा. तर 3 रिकाम्या जागा आहेत भूगोलाच्या. तर स्वच्छ भारत, अशोक चक्र, शिक्षण, अशा प्रकारे आपल्याला शब्द दिलेले आहेत. हे शब्द आपल्याला योग्य रिकाम्या जाग्यात आपल्याला वापरायचे आहेत आणि आपल्या रिकाम्या जागी आपली पूर्ण करायची आहेत. त्यानंतर आपण पाहूया की ब प्रश्न आहेत, खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. 3 दिलेल्या आहेत. त्या तिन्हीची आपण पाहूया.
संविधानाने भारतातील सर्व नागरिकांना समान हक्क दिले आहेत. दुसरं आहे उत्प्रेक्षण म्हणजे काय. तिसरं आहे मार्गदर्शक तत्वे म्हणजे काय. अशा प्रकारे 3 प्रश्न होते. तिन्हीचे तिन्ही प्रश्न आपल्याला करायचे आहेत. प्रत्येकी 1 गुण असणार आहेत. भूगोलाचे प्रश्न आहेत. त्यानंतर आपण पाहूया क प्रश्न, खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा. 3 प्रश्न दिलेले आहेत की पहिला आहे कोणताही कायदा सर्वांसाठी सारखाच असतो. हे विधान चूक असेल तर आपल्याला चूक लिहायचं आहे, बरोबर असेल तर बरोबर लिहायचं आहे. दुसरा प्रश्न आहे सर्व भारतीय नागरिकांना सगळे सण आनंदाने साजरे करता येतात. आणि तिसरं आहे सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छ करणे. त्यानंतर आपण प्रश्न क्रमांक 5 पाहूया की पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. 4 एका वाक्यात प्रश्न दिलेले आहे. प्रत्येकी 1 गुण असणार आहे. पहिला प्रश्न पाहूया, समोच्चता रेषा म्हणजे काय. दुसरा आहे ग्रामीण वस्ती म्हणजे काय. चौथा प्रश्न आहे विस्तृत शेतीत प्रामुख्याने कोणत्या पिकांचे उत्पादन घेतले जाते. त्यानंतर आपण पाहूया पुढचे प्रश्न, रिकाम्या जागा भरा. आपल्याला इथे शब्द दिलेला आहेत आणि त्या रिकाम्या जागा आपल्याला भरायच्या आहेत आणि आपण पाहू शकता कुठले प्रश्न आहे. त्यानंतर आपण पाहूया क प्रश्न आपण पाहूया, पुढील विधाने चूक की बरोबर ते लिहा. पहिला प्रश्न आहे शेणखत हे सेंद्रिय खत आहे. चूक असेल तर आपल्याला चूक लिहायचे आहेत, बरोबर असेल तर बरोबर लिहायचे आहेत. हे उत्तर सगळे आपल्याला पुस्तकात भेटून जाईल. दुसरा प्रश्न आहे विषुव दिनाच्या तारखा प्रत्येक वर्षी बदलत असतात. तिसरा प्रश्न आहे तिसरं चूक की बरोबर पाहूया, महाराष्ट्रातील दख्खनच्या पठारावर रेगूर मृदा आढळते. त्यानंतर आपण पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6, 2 नावे लिहा. आपल्याला दिलेलं आहे सेंद्रिय खते, तर त्याची आपल्याला 2 नावं लिहायची आहेत. त्यानंतर आपल्याला दिलेलं आहेत ते म्हणजेच अंटार्क्टिक प्रदेशातील आढळणारे सजीव, 2 सजीव आपल्याला लिहायचे आहेत. शेतीचे प्रकार 2. त्यानंतर आपण पुढे सरकूया. ब प्रश्न की खालीलपैकी कोणत्या एका विषयावर माहिती लिहा. 2 दिलेला आहेत. पहिला आहे रेषाकृती वत्स्याची वैशिष्ट्ये आणि दुसरं आहे कृषी पर्यटन. 3 गुण आहे, म्हणजेच एक प्रश्नाला 3 गुण असणार आहेत. अशा प्रकारे आपण इयत्ता 7वी विषय सामाजिक शास्त्र, इतिहास, भूगोल, नागरी शास्त्र, संकलित मूल्यमापन चाचणी द्वितीय सत्र 2023 व 24 आपण प्रश्नपत्रिका आपण पाहिलेली आहेत. एकूण 50 गुणाची. नक्कीच विद्यार्थ्यांना व्हिडिओ आवडला असेल. विद्यार्थ्यांनी व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ आणि नोट्स आपल्या चॅनलच्या माध्यमातून भेटणार आहे आणि आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.